आरव राजे पाटील, आराध्या ॲग्रो एक्सपोर्टचे ऑनर, वडील, एक छोटीशी बहीण. लहान असतानाच आई देवाघरी गेली. छोटी ऋतिका फक्त 1 वर्षाची असेल आणि आरव 3 वर्षाचा. छोट्याशा आजारात निमित्त झाले आणि त्यांना अकाली मरण आलं. त्यानंतर त्यांच्या वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. त्यांचे वडील जयवंत राजे पाटील यांचा ॲग्रो प्रोडक्टचा छोटासा व्यवसाय होता, ज्याला दोघा पती-पत्नींनी खूप मोठं करायचं स्वप्न पाहिलं होतं. सुरुवातीला सुपर ॲग्रो एक्सपोर्ट या नावाने असलेला त्यांचा व्यवसाय त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने आराध्या ॲग्रो एक्सपोर्ट नावाने सुरू केला. BSc ॲग्री असणारे जयंत कृषी विभागामध्ये जॉब करत होते. त्यांचं लग्न शेतकरी कुटुंबातील आराध्याशी झालं. आराध्या ही उच्चशिक्षित होती, पण तिला नोकरी लागत नसून देखील शेतकऱ्यासाठी काहीतरी करता यावं, याच्या मालाला योग्य भाव मिळावा, गावाबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेरही आपल्या शेतमालाला मार्केट उपलब्ध व्हावे आणि त्याच योग्य तो मोबदला मिळावा, ते शेतकऱ्यांना मिळावा. मधला दलाल कमी करून कंपनी आणि शेतकऱ्यामध्ये व्यवहार होऊन जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा, या हेतूने तिने कंपनीची सुरुवात केली. त्या दृष्टीने तिने शेतकऱ्याशी भेटून ऑर्गनाइज शेतीची जनजागृती करून काही शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट केले होते. यामध्ये जयवंतनेही तिला पाठिंबा दिला. तिच्या कामात तेही मदत करत होते. त्यांच्या लग्नाला 6 आणि कंपनीला 5 वर्षे पूर्ण होत असतानाच एक दिवस अचानक आराध्या या तिघांना सोडून देवाघरी गेली आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयवंतने आपली नोकरी सोडली आणि तिचं बिझनेस अँड आपल्या पोरांना आई-बापाची दोघांचीही कमी जाणू दिली नाही. नातेवाईकांनी सांगूनही दुसऱ्या लग्नाचा विचार त्यांच्या डोक्यात कधीही आला नाही. मुलांना वाढवता वाढवता त्यांनी बिझनेसही वाढवला. शेतकऱ्यांच्या मालाला देशाबाहेरही मार्केट उपलब्ध करून दिली. आधुनिक टेक्निक वापरून बाजारपेठेत आपल्या प्रोडक्टची प्युरिटी सिद्ध करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांमध्येही कम्फर्ट निर्माण केला आणि त्यामुळेच कमी फायदा घेऊन देखील आज आराध्या ॲग्रो एक्सपोर्ट नामवंत कंपनीचे पैकी एक होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी अनेक ब्रँच काढल्या होत्या. आज कित्येक शेतकरी त्यांचा फायदा घेत होते. आरवचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट होता. तो चांगला मार्कांनी पास झाला आणि ठरवल्याप्रमाणे त्याची CETमध्ये टॉप केल्यामुळे तो देशाबाहेर MBA करण्यासाठी रात्रीची फ्लाईटने निघणार होता. त्याच्या वडिलांनी म्हणजे जयवंतनी आणि बहीण ऋतिका ने आज उरलेला दिवस एकत्र घालवायचं ठरवलं होतं, कारण यानंतर तब्बल 2 वर्षांनी आरव घरी येणार होता. बिझनेसमध्ये MBA करून आईच्या बिझनेसला गगनभरारी घेऊ द्यायचे, हे एकच स्वप्न होतं त्याचं. आई त्याला आठवत नव्हती, पण बाबांच्या बोलण्यातून तो आईला अनुभवत होता. त्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याचं ध्येय होतं. त्यासाठी त्याला स्वतःला व्यस्त बनायचं होतं. घरी आवरून सगळे एअरपोर्टवर निघाले. त्याचं चेकआउट झाले आणि तो आत निघालाच तोच त्याचे बाबा जोरात खाली ढासळले. बाबा म्हणून तो तसाच माघारी फिरला आणि त्यांना उचलून हॉस्पिटलला घेऊन गेला. ICUच्या बाहेर तो फेऱ्या मारत होता. ऋतिकाचं रडून वाईट हाल. तोही मनामधून खूप दुःखी होता, पण त्याने आपल्या भावना अडवल्या होत्या. जर डोळ्यातून अश्रू आले तरी तिला कोण सांभाळणार, म्हणून तो खंबीर तिला धीर देत होता. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. त्यांनी आरवला आपल्या केबिनमध्ये यायला सांगून ते तिथून निघून गेले. धडधडत्या हृदयाने तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. या मिस्टर आरव, हे बघा, मी तुमच्या वडिलांच्या सगळ्या टेस्ट केल्या आहेत. त्यांनी स्वतःकडे फारच दुर्लक्ष केलं आहे. आता त्यांना तीव्र अटॅक येऊन गेलाय. याआधीही त्यांना मायनर अटॅक येऊन गेले, पण त्यांनी कदाचित पित्त झाल्याने दुखत असेल किंवा अपचन आहे म्हणून छातीत दुखत असं समजून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या लाईफ त्यांचं बोनस लाईफ असेल. त्यामुळे त्यांची काळजी घ्या. त्यांना दगदग करायला लावू नका. सोबतच त्यांच्याबरोबर वेळ घालवा. आईंनी तुम्ही लहान आहात आणि तुमच्या मनावर खूप मोठा आघात आहे, हा पण तुम्हालाच त्यांना सारावावं लागेल आणि जितक्या लवकर तुम्ही या परिस्थितीबाबत त्यांना सांगाल तितकं बरं होईल, कारण कसं आहे, त्यांची इच्छाशक्तीच त्यांना जगण्याचं बळ देईल. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांची नीट काळजी घ्या आणि बिझनेसमधून त्यांना रिटायर करा. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या पायात
त्राण उरले नाहीत. कसाबसा तो केबिन बाहेर आला आणि ऋतिकाला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रू ओघळले होते. पण हा बिझनेस इथेच राहून वाढायचा आणि बाबावर ताण येऊ द्यायचं नाही. त्याचं उरलेलं लाईफ छान घालवायचं असं ठरवून त्याने डोळे पुसले आणि बाबांना भेटायला निघून गेला. 4 दिवसांनी जयवंतला डिस्चार्ज मिळाला. सगळे घरी आले. आरव, तुझी फ्लाईट मिस झाली. आता मी ठीक आहे. 2 दिवसानंतरच बुक कर. तिकीट आधीच लेट झाले आहे. आपण ऑनलाईन फी भरू. तू जायची तयारी कर. जयवंत म्हणाले, बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मी इथेच करेन MBA. आरव, अरे असे का? तुझं स्वप्न होतं बाहेर जाऊन शिकायचं. तू का नाही म्हणत आहेस? लुक ॲट मी. आय एम अ फाईन. जयवंत, प्लीज बाबा, मला राहू द्या तुमच्यासोबत. प्लीज. ज्या कॉलेजला मी ॲडमिशन घेणार होतो त्याचे ऑनलाईन MBA पण आहे. मी ते करेन. पण प्लीज मला तुमच्यासोबत राहू देत. मला ना तुम्हाला बिझनेसमध्ये हातभार लावायचे आहे. हे करत करत शिकेन मी. आरव म्हणाला, अरे हो, तू फक्त हातभार लावायचं म्हणत आहेस. मी तर सगळा भार तुझ्यावर देऊन रिटायर होणार आहे. पण त्याला अजून खूप वेळ आहे. हे बघ, अजून तू लहान आहेस. एकदा बिझनेसमध्ये आलास की तुला फ्री टाईम मिळणार नाही. म्हणून म्हणतो की तू माझी काळजी नको करूस. मी आहे ना. मस्त एन्जॉय कर तुझं लाईफ. तू MBA कर आणि मग बिझनेस जॉईन कर. जयवंत, बाबा, तुमची तब्येत ठीक नाही. तुम्ही आराम करा. मी उद्यापासून ऑफिस जॉईन करतोय. तुम्ही फक्त आराम करा आणि सोबत मला गाईड करा. चला, गुड नाईट. लवकर झोपावे लागेल. काळजी घ्या. काहीही लागलं तर मला हाक द्या. असे बोलून तो निशाण बाहेर पडला आणि खोलीत जाऊन कसंबसं आदळलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जयवंत त्याचा पाठोपाठ गेले. दरवाजा उघडा होता. ते दरवाजा तोडणार तेवढ्यात धुंदका देतच आरव बोलला, देवा, जसं समजलं तसं आई आणि बाबा दोन्ही माझे बाबाच आहेत. तर तू खूप लहानपणी घेऊन गेलास. आता प्लीज बाबांना नको घेऊन जाऊ दे. पोरकं नको करू मला, प्लीज. आईचं स्वप्न पूर्ण करताना बाबा पाठीशी असणं खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टर बोलले की त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते यातून बाहेर होऊ शकतात. प्लीज त्यांना मेंटल आणि फिजिकली स्ट्रॉंग ठेव, प्लीज. आरव हे ऐकून जयवंत स्तब्ध झाले. आल्या पावली ते परत गेले. सेवेसाठी असलेल्या नर्सना जयवंतने विचारलं, सिस्टर, काय सांगितले डॉक्टरांनी माझ्याबद्दल? सिस्टर काही बोलत नाहीत हे बघून त्यांनी परत विचारलं. ती घाबरून बोलली की आरव सरांनी तुम्हाला काही सांगू नका बोलले. माझ्या जॉबचा प्रश्न आहे. प्लीज सर, समजून घ्या. सिस्टर, मला वाईट नाही वाटणार, पण आता जर तुम्ही नाही सांगितलं तर नक्कीच जॉब जाईल. हे फिक्स. जयवंत. नर्स घाबरली आणि तिने सर्व सांगितलं. बोनस लाईफ. त्यांनी इच्छाशक्ती किती इम्पॉर्टंट आहे हे काही वेळ ऐकून ते डोक्याला हात लावून बसले. काही निष्णात करून मेडिसिन घेऊन झोपी गेले. सकाळी लवकर उठून त्यांनी आपल्या मॅनेजरला 8 वाजताच यायला सांगितले आणि आपल्या वकिलांशी बोलणं करून दोन्ही मुले घरी नसताना ती वेळ सांगून घरी यायला सांगितले. नोकरकरणी पुष्पगुच्छ मागवून घेतला. आरवला त्यांच्या हाताची कॉफी आवडायची म्हणून स्वतः बनवली आणि कॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन ते आरवच्या खोलीत गेले. आपल्या बाबांना प्रसन्न बघून आणि हातात कॉफी पुष्पगुच्छ बघून तो थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्याकडे बघत होता. ते म्हणाले, अरे असं काय बघतोस? आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस ना. तुझी आई असती तर तुझं औक्षण करून गोड बनवून तुला खाऊ घातलं असतं. पण मला फक्त कॉफी बनवता येते म्हणून मी यापूर्वीच गोड मानून घे. आणि हसतच पुष्पगुच्छ देऊन म्हणाला, खरंच मी कमी वयात खूप मोठा झालास. असं आज तुझ्या आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर आहेस. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन. तुझा खूप मोठा हो. तुझं आणि तुझ्यासोबत आमचंही नाव मोठं कर. जयवंत. आरवचे डोळे भरून आले. तो बाबांना मिठी मारत म्हणाला, बाबा, मनापासून माझ्या निर्णयात सहभागी आहात ना. समजून घ्या. मला खरंच खूप तुमची गरज आहे. तेव्हा ते म्हणाले, बेटा, खरं तर तू असा अचानक निर्णय घेतला त्यामागे काहीतरी कारण असेल ना. आणि आजपर्यंत तू कधीही माझ्या शब्दाबाहेर गेला नाहीस. मला फक्त एवढंच वाटत होतं की कमी वयात अंगावरती जास्त जबाबदाऱ्या पडल्या की अकाली भूतपणा येत त्याचे आपल्या मनावर आणि शरीरावरही परिणाम होतात. तू मला प्रॉमिस कर तुझा जॉब
जबाबदाऱ्या पार पाडताना तू बालिशपणा विसरणार नाहीस. तुझ्या स्वतःच्या हेल्थकडे, हॉबीकडे तू लक्ष देणार आहेस. आणि कसा आहेस, आता तारुण्यात पदार्पण केलं आहेस तर त्या भावना तू दाबून ठेवणार नाहीस. आणि एक हुसासा सोडत म्हणाले, मला वाटलं तू बाहेर जाशील, एखादी गोरीचिट्टी सून आणशील, पण आता वाटतंय दिल के आरमा दिल में ही रह गए. तोड करून म्हणत, बाबा काहीही तुमचं अचूक. मी लहान आहे आणि तुम्ही कधीपासून रंगावर जायला लागला. गोर आणि काळं आपल्या घरी कशीही येऊ, पण चांगली येऊ. आणि तसंही त्याला खूप वेळ आहे, आतापासून नको तो विषय, असं म्हणून तो त्यांच्या पाया पडला. तोपर्यंत कंपनी मॅनेजरही आले होते. आरव हे आहेत आपले कंपनीचे मॅनेजर. यांच्याकडून तुला कंपनीतील सगळ्या डिपार्टमेंटची माहिती, आपले क्लायंट, शेतकरी, त्यांच्याशी झालेले डील बद्दल सांगतील. कंपनीचा CEO होण्याआधी मला वाटतं की तू यांच्याबरोबर कंपनीचा पूर्ण अभ्यास कर. त्यासाठी मी तुला 6 महिने देतो. यामध्ये तू नीट अभ्यास करून तुझ्या काही कल्पना असतील तर त्यातही अंमलात आण. आणि आपली कंपनी ही फक्त स्वतःच्याच फायद्यासाठी नाही तर आपण शेतकऱ्यांच्या हितासाठीही चालू केली होती. त्यामुळे बोलण्यात शांतता, संयम ठेव. कंपनी आपली असली तरी कंपनीतल्या प्रत्येकाची मनं जप. त्याचेही काही सल्ले असतील तर त्याचा विचार कर. लक्षात ठेव, आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे आणि आपण शेतकऱ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याशी नीट वाग. यशाच्या शिखरावर जाताना तुझे पाय जमिनीवर असू देत, हे लक्षात ठेव. अर्थात तू तुझं काम चोख करशील, यात शंका नाही. पण मी काहीतरीही सांगितलं, मला माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. जयवंत मॅनेजर मोहितकडे पाहत होते. मोहित, इथून पुढे आपल्या बिझनेसमध्ये माझा मुलगा आरव सांभाळेल. इथून पुढे 6 महिने तुम्ही त्याला कंपनीची सर्व माहिती द्याल. हो, या 6 महिन्यात तो कोणालाही कळता कामा नये की आरव माझा मुलगा आहे. त्याला ग्राउंड लेवल करून काम करू द्या. चुकलं तर खडसावून सांगा. आणि जोपर्यंत जशी मला साथ दिली तशी करून घेतो. याआधी ते 49 होते. 51 केले तर इमर्जन्सी असेल तेव्हा तो एकटा सही करू शकेल.